नमस्कार, मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ह्या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे। तर आता मी तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती पाठाचे महत्त्व काय आहे, परत ती जी उपासना आहे त्याबद्दल नियम काय आहे, पारायण कसे करायचे, पारायणाचे नियम काय आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहेत। आणि तुम्हाला 1 दिवसाचे पारायण करायचं असेल तर कसं करायचं, 3 दिवसाचे करायचे असेल, 9 दिवसाचं करायचं असेल तर कसे करायचे, तसेच नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळायचे हे सर्व मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि उपासना करताना, नवरात्र उपासना करताना कोणकोणते मंत्र म्हणावयाचे आहेत, सगळं विधिवत तुम्हाला मी सर्व काही सांगणार आहे। आणि जर तुम्हाला एखादं कार्य सिद्धीस न्यायचं असेल, त्याच्यासाठी संकल्प करायचा असेल तर कसं करायचं, इष्टकार्यासाठी षण्मास उपासना सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं। तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, स्किप करू नका, तरच तुम्हाला कळेल, अन्यथा कळणार नाही। तर आपण दुर्गा सप्तशती पाठाचे लाभ काय होतात हे सर्वात शेवटी ऐकूयात। त्याआधी आपण भगवती दुर्गा देवी सप्तशती उपासनेविषयी काही सूचना आहेत, काही नियम आहेत ते बघूया, आणि त्यानंतर पारायण कसे करायचे ते सुद्धा ऐकूयात। तर दुर्गा माता ही अत्यंत कृपाळू, करुणा संपन्न, शीघ्र प्रसन्न होणारी, भक्तवत्सल, भक्त अभिमानी आणि उपासकाच्या समस्त क्लेशांचे निवारण करून त्याचे कल्याण करणारी म्हणून सर्वश्रुत आणि प्रसिद्ध आहे। तिच्या आराधनेने व सेवाभक्तीने ती आपली चिंता दूर करून आपले मनोरथ निश्चित पूर्ण करेल अशी दृढ श्रद्धा ठेवावी। ही उपासना भक्तीने, तत्परतेने आणि उपासकाने स्वतःच निश्चित केलेल्या वेळेवर करावी। रोज आपण पहिल्या दिवशी ज्या वेळेत बसलेला असाल पारायणासाठी म्हणा, उपासनेसाठी, त्याच वेळेला तुम्ही 9 दिवस बसायचे आहे आणि श्रद्धा ठेवायची आहे। श्रद्धा असेल तर फळ मिळते। ही उपासना वेगवेगळ्या समस्यांनी त्रासलेले, चिंता, भय, व्यथा, व्याधी, शत्रू, दुष्ट, दुर्जन, अडचणी, ग्रहादी पीडा, भूतप्रेतादी पीडा आदी विविध कारणांनी गांजलेले, स्वतःच्या कल्याणाची व उत्कर्षाची इच्छा असलेले, तसेच देवीच्या कृपा प्रसन्नतेची अभिलाषा असलेले अशा सर्वांनी करावी। ही उपासना कुमार, कुमारी, युवक, युवती, प्रौढ स्त्री पुरुष, विवाहित स्त्री पुरुष, वृद्ध माणसे आदी सर्वांनी करावी। ही उपासना ब्रह्ममुहूर्तावर, सकाळी सूर्योदयाच्या वेळी व सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी करावी। या वेळा पाळणे शक्य नसेल तर उपासकाला जी शक्य आहे ती वेळ निश्चित करून ती उपासना आपण करावी। उपासनेचे अंग म्हणून सप्तशतीचा पाठ करताना आपले मुख पूर्वेकडे असावे, स्नान करून शुचिर्भूत व्हावे, धुतलेले वस्त्र नेसावे, भाळी गंध लावावे, शुद्ध आसनावर बसावे आणि अर्थाकडे लक्ष देऊन शांत प्रसन्न चित्ताने पठन करावे। त्यासमयी आपली उपास्य देवता दुर्गा देवी आपल्या सन्मुख उपस्थित आहे आणि तिचे महात्म्य कौतुकाने श्रवण करत आहे असा दृढ भाव ठेवावा। वाचत असाल तर असा त्या देवीसाठी आपण वाचतोय असा दृढ भाव ठेवावा आणि उच्चार स्पष्ट हवे। जर वाचत असाल तर शक्य होईल तेवढे। उपासकाने सद्धर्माने, न्यायाने, नीतीने, सदाचाराने वागावे। परनिंदा, परद्रोह, वादविवाद, अपशब्द, हिंसा, फसवणूक, चेष्टा, लबाडी, वाचाळता, आत्मप्रौढी, कद्रूपणा आदी गोष्टी टाळाव्या। वैषम्य, निराशा, आळस, कंटाळा, वेळकाढूपणा आदी दुर्गुणांना थारा देऊ नये। मंत्रजपासाठी तुळशीची किंवा सफेद चंदनाची जपमाळ वापरावी। पूजनासाठी अष्टभुजा किंवा अष्टदशभुजा दुर्गादेवीची व्याघ्रारूढ मूर्ती किंवा प्रतिमा घ्यावी। शक्य असल्यास दुर्गे प्रीत्यर्थ दर आठवड्याला, पंधरवाड्याला किंवा महिन्याला एखाद्या कुमारिकेला, सुवासिनीला, ब्राह्मणाला, साधूला व गरजवंतांना अन्न रूपाने, वस्तुरूपाने किंवा द्रव्य रूपाने काही ना काही दानधर्म करावा। आता नित्यपाठ जर रोज पाठ करायचा असेल तर कसा असला पाहिजे, त्याचे नियम काय, तर नित्य उपासनेचा भाग म्हणून प्रत्येक दिवशी घरातील देवांचे पूजन झाल्यावर या ग्रंथातील एकेका प्रकरणाचे क्रमशः वाचन करावे। पाठानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे या नवार्ण मंत्राचा किंवा आपल्याला प्रिय असलेल्या कोणत्याही देवी मंत्राचा किंवा अष्टोत्तर शत नामावलीतील नाममंत्राचा 108 वेळा जप करावा।
पाठ झाल्यानंतर 108 वेळा कोणत्याही मंत्राचा जप करावा. दुर्गा गायत्री मंत्राचा 27 वेळा उच्चार करावा. अशा प्रकारे ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून तिला महानैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करावी. हा क्रम अखंड चालू ठेवावा. जर एक दिवसाचे पारायण असेल तर सगळे अध्याय आपण एकाच दिवशी वाचतो. तर तुम्हाला हा क्रम चालू ठेवायचा असेल तर तुम्ही चालू ठेवू शकता, कारण खूप खूप लाभदायी आहे. आपले सर्व अडचणी वगैरे दूर होतात, खूप महत्त्वाचे आहे. आणि एका दिवशी सगळे अध्याय करणं म्हणजे एक पाठ करणं अवघड आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा. याचे फलसुद्धा जास्त आहे. आता नित्य उपासनेचा भाग म्हणून पुढे नवरात्र उपासनेत 9 दिवसात कोणत्या दिवशी कोणता पाठ करायचा असे सांगितले आहे. त्यानुसार दर दिवशी पाठ करावा. मंत्रजप व गायत्रीचा उच्चार करावा. या क्रमाने 9व्या दिवशी ग्रंथ पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून तिला महानैवेद्य दाखवावा. 10व्या दिवसापासून पुन्हा त्याच क्रमाने सुरुवात करावी. हा क्रम अखंड चालू ठेवावा. नित्यपाठ दुपारी 12च्या आत संपवावा. तुमचा जो नेहमीचा नित्यपाठ असेल तो. आता एक दिवसाच्या पारायणाचं मी आधी एक दिवसाच्या पारायणाच्या 1-2 लाईन सांगितल्या, आता परत एक दिवसाच्या पारायणाचं सांगते. आणि जो तुमचा नित्यक्रम असेल त्याच्यामध्ये गायत्री मंत्र, देवीचा मंत्रसुद्धा तुम्ही ते इन्क्लूड करू शकता, जसं वरती सांगितल्याप्रमाणे. तर एक दिवसाचं पारायण असेल, या ग्रंथाचे पारायण मंगळवारी, शुक्रवारी तसेच अष्टनवमी, चतुर्दशी व पौर्णिमा या तिथींना करावे. पारायणाच्या दिवशी प्रथम संकल्प करावा. शुद्ध आसनावर बसावे. समोर चौरंगावर दुर्गेच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. या ग्रंथाचीही गंध, पुष्प, अक्षदा वाहून पूजा करावी. पाठास प्रारंभ करावा. पाठ चालू असताना दीप अखंड ठेवावा. पाठ अर्धवट सोडून मध्येच उठवू नये. अपरिहार्य कारणास्तव उठावे लागल्यास हातपाय तोंड धुवून परत आसनावर बसावे. 2दा आचमन करावे. देवीची क्षमा मागावी. वायुविकार घडल्यास आचमन करावे किंवा उजव्या हाताने उजव्या कानास स्पर्श करावा. नवार्ण मंत्राचा 108 वेळा जप करावा. दुर्गा गायत्री मंत्राचा 27 वेळा जप करावा. आता 3 दिवसाचे पारायण करायचे असेल तर दिनशुद्धी पाहून पारायण करावे. एका दिवसाच्या पारायणासाठी जे नियम सांगितले आहे ते येथेही लागू आहेत. देवीचे पूजन नित्य करावे. पहिल्या दिवशी सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रापासून आरंभ करून पहिल्या अध्यायापर्यंत वाचन करावे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या अध्यायाचे वाचन करावे. तिसऱ्या दिवशी 5व्या अध्यायापासून सुरुवात करून त्यानंतरच्या सर्व प्रकरणांचे क्रमशः वाचन करावे. प्रत्येक दिवशी नवार्ण मंत्राचा 108 वेळा व दुर्गा गायत्री मंत्राचा 27 वेळा जप करावा. पारायणासाठी उपवासाचा नियम नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी तो करावा. संकल्प कसा करायचा, देवीचे पंचोपचारे व षोडशोपचारे पूजन कसे करायचे, तसेच दुर्गेचा गायत्री मंत्र ही सर्व माहिती याच ग्रंथात दिलेली आहे. ती माहिती मी पुढे देणारच आहे. आपण जेव्हा पारायण घेणार आहोत, पाठ घेणार आहोत, त्यामध्ये मी हे घेणार आहे. नवरात्र उपासना कशी करायची हे आपण ऐकूयात. तर भगवती दुर्गा देवीची वर्षभरात प्रामुख्याने 2दा पूजा केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या देवी उपासनेच्या कालखंडाला चैत्री नवरात्र म्हणतात. तर आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी या देवी उपासनेच्या कालखंडाला शारदीय नवरात्र असे म्हणतात. या दोन्ही नवरात्रांमध्ये उपासनेचे अंग म्हणून श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करण्याची फार जुनी परंपरा आहे. संस्कृत सप्तशतीच्या बाबतीत पूजन, न्यास, जप, हवन या संबंधाने अनेक नियम आहेत. त्यात कुमारी पूजनाचाही भाग येतो. पण सर्वसामान्य भक्तांना ते सर्व जमलेच असे नाही. म्हणून भाविकांना नवरात्र उपासना सुलभतेने करता यावी या उद्देशाने काही सूचना करत आहे. तर सर्वप्रथम या ग्रंथातील पठण, पारायणविषयक सूचना, परिशिष्टांमध्ये दिलेली माहिती, संकल्प, पंचोपचार, षोडशोपचार, पूजन याविषयीचे निवेदन, शापोद्धार, उत्कीलन, मृत, संजीवनी मंत्राचा उच्चार, नवार्ण जप व टिपा या सर्व गोष्टी नीट समजून घ्याव्यात. त्याप्रमाणे उपासना करणे सोयीचे आणि फलदायक होईल. आता आपण याच्या आधी ज्या सूचना ऐकल्या त्या तुम्हाला समजल्याच असतील.
आणि यामध्ये काही स्तोत्रसुद्धा आहे, ते सुद्धा पारायणाच्या आधी म्हणायचे असतात, जसं की देवी कवच, अर्गला स्तोत्र. हे नवरात्र उपासनेचे अंग असलेले घटस्थापना, बीजारोपण, अखंड दीप, माला वाढवणे हे सर्व विधी आपापल्या कुलधर्म, कुलाचारांना व संप्रदाय परंपरांना अनुसरून करावे. त्यासाठी आपल्या कुटुंबातील जाणत्या माणसांचे, कुलपुरोहिताचे किंवा गुरुजनांचे मार्गदर्शन घ्यावे. ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी घरातच शुद्ध जागी चौरंग मांडून दुर्गादेवीची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. हे पूजन कसे करावे तर पुढे दिलेले आहे, ते मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवरात्र काळातील उपोषण आदी नियम स्वतःचे सामर्थ्य पाहून निश्चित करावे. पहिल्या दिवशी उपवास करून द्वितीयेच्या दिवशी देवीच्या पूजन उपासनेनंतर त्याची सांगता करायची व त्यानंतर अष्टमीच्या दिवशी अखंड उपवास करून नवमीला देवीची पूजा उपासना करून त्याची सांगता करायची, अशी ही एक पद्धत आहे. म्हणजे पूर्ण 9 दिवस तुम्हाला जर उपवास करता येत नसेल तर पहिल्या दिवशी करायचा आणि त्यानंतर द्वितीयेच्या दिवशी देवीच्या पूजा वगैरे झाल्यानंतर उपवास सोडायचा आणि नंतर अष्टमी आणि नवमी उपवास करायचा. नवरात्रीची उपासना करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य पाळावे, भूमीवर शयन करावे, चटई, धाबळी, लोकरीचे अंथरूण पांघरून चालेल, नेहमीची उशी घेऊ नये, त्याऐवजी लोकरीच्या वस्त्राची घडी घ्यावी. ज्यांच्या कुळात कुलाचार म्हणून देवीला मद्य, मांस व रुधिर अर्पण करण्याची परंपरा आहे त्यांनी आपल्या कुळाच्या पुरोहिताला विचारून अर्चना करावी. शक्यतो जाऊ द्या, माझं मत नाही देत, पण तुम्ही तुमच्या पुरोहितांना विचारून बघा कोणता नैवेद्य द्यायचा काय. पहिल्या दिवशी घरातील देवांची नित्याची पूजा झाल्यावर उपासनेचा संकल्प करावा. ही उपासना निर्विघ्न पार पाडावी व देवीने कृपा करावी म्हणून विनंती करावी. आणि हा संकल्प कसा करायचा आहे हे मी पुढे सांगणारच आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. देवीच्या पूजनानंतर या ग्रंथाची ही पूजा करावी. सप्तशतीचा पाठ सफल होण्यासाठी शाप उद्धार मंत्राचा 7 वेळा, उत्कीलन मंत्राचा 21 वेळा व मृत संजीवनी मंत्राचा 7 वेळा जप करावा. त्यानंतर पाठास प्रारंभ करावा. शांत चित्ताने स्पष्ट शब्द उच्चारात वाचन करावे. पाठ चालू असताना दीप अखंड ठेवावा. पाठ अर्धवट सोडून मध्येच उठू नये, पण अपरिहार्य कारणास्तव मध्येच उठावे लागल्यास हातपाय तोंड धुवून आसनावर बसावे. 2दा आचमन करावे, देवीची क्षमा मागावी. तो अध्याय पहिल्यापासून मग वाचावा. अर्धा वाचून झाला आणि मध्येच उठलो आपण तर मग तो आल्यानंतर परत पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. आणि वायुविकार घडल्यास माहिती आहे, उजव्या हाताने कानाला स्पर्श करून क्षमा मागावी. नित्यपाठ किंवा पारायण दुपारी 12 वाजण्याच्या आत पूर्ण करावा. तुमचा जो नित्यपाठ असेल, पारायण असेल दुपारी 12 वाजायच्या आत, आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी त्यांच्या वेळेनुसार करावे. आणि 9 पारायणे शक्य नसतील तर प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी अशी 3 पारायणे करावी. 3 दिवसाच्या या पारायणाचा विधी यापूर्वीच निवेदन करण्यात आलेला आहे, तो पाहायचा. म्हणजे आधी मी सांगितला तो. आणि ज्यांना 3 पारायण करणे शक्य नाही त्यांनी पुढे आपण सांगितलं 9 दिवसांचा तो पण पारायण करायचे आहे. 9 दिवसामध्ये 1 पारायण असं. तर पहिल्या दिवशी उपासनेचा संकल्प करावा. चौरंगावर देवीची स्थापना करून तिची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. सप्तशतीचा पाठ सफल होण्यासाठी शापोद्धार मंत्राचा 7 वेळा, उत्कीलन मंत्राचा 21 वेळा आणि मृत संजीवनी मंत्राचा 7 वेळा उच्चार करावा. या जपानंतर सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र, श्री दुर्गा अष्टोत्तर शतनाम स्तोत्र, देवी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, वेदोक्त रात्री सूक्त, तंत्रोत्तर रात्री सूक्त आणि देवी अथर्व शीर्ष या स्तोत्रांचे वाचन करावे. हे सर्व स्तोत्र मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. तुम्हाला जर मिळत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती नक्की सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या नवार्ण मंत्राचा तुळशीच्या माळेवर 108 वेळा जप करावा. हा जप देवीला समर्पित करण्यासाठी उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यावे. गुह्याती गुह्य
गायत्री त्वं गृहाणास्मं कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देवी त्वप्रदान महेश्वरी. हा मंत्र उच्चारून ते पाणी आपल्या बोटांवरून देवीच्या मूर्तीच्या उजव्या हातावर सोडतो आहे तसे चिंतन करून तामणात सोडावे किंवा पळीभर पाणी घेऊन वरील अर्पण मंत्र म्हणून लाल फुलाने देवीच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर शिंपडावे. त्यानंतर ओम गिरिजायै च विद्महे शिवप्रियायै च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात या दुर्गा गायत्री मंत्राचा 27 वेळा उच्चार करावा. देवी उपासनेनंतर गायत्री मंत्र म्हणावा असा आग्रह नाही, पण तो म्हटल्यास अधिकस्य अधिकम फलम या वचनानुसार त्याचे शुभ फल मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगावी. तसेच दुसऱ्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत उपासना म्हणजे दुर्गा सप्तशतीचे वाचन झाल्यानंतर तसेच 10व्या दिवशी दसऱ्याला देवीची उत्तर पूजा झाल्यानंतरही नवार्ण मंत्राचा आणि दुर्गेच्या गायत्री मंत्राचा जप नक्की करा. आता दुसऱ्या दिवशी दुर्गा पूजनानंतर दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे म्हणजे देवीच्या प्रथम चरित्राचे वाचन करावे. तिसरा दिवस दुर्गा पूजनानंतर दुर्गा सप्तशतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अध्यायाचे मध्यम चरित्राचे वाचन करावे. चौथा दिवस अध्याय क्रमांक 5 पासून देवीचे उत्तर चरित्र आरंभ होते. उपासकाने 5व्या आणि 6व्या अध्यायाचे वाचन करावे. 5वा दिवस 7व्या आणि 8व्या अध्यायाचे वाचन करावे. 6वा दिवस 9व्या आणि 10व्या अध्यायाचे वाचन करावे. 7वा दिवस 11व्या आणि 12व्या अध्यायाचे वाचन करावे. 8वा दिवस 13व्या अध्यायाचे वाचन करावे. नवार्ण मंत्राचं यथाशक्ती 108 किंवा 1008 वेळा जप करावा. तो पूर्वोक्त विधानानुसार देवीला अर्पण करावा. 9व्या दिवशी ऋग्वेदोक्त देवी सूक्त, तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य यांचे क्रमाने वाचन करावे. हे सर्व स्तोत्र आहे ते तुम्ही वाचन करावे. त्यानंतर सप्तशती पाठापूर्वी श्वापोद्धार मंत्राचा 7 वेळा, उत्कीलन मंत्राचा 21 वेळा, मृतसंजीवनी मंत्राचा 7 वेळा असा जप केलेला असल्यास तो त्याच क्रमाने आताही करायचा आहे. जप पूर्ण झाल्यावर क्षमा प्रार्थना, श्री दुर्गा मानस पूजा, दुर्गाद्वात्रिंश नाममाला, देव अपराध क्षमापन स्तोत्र, सिद्ध कुंजिका स्तोत्र, देवीमयी व दुर्गा अष्टोत्तर शतनामावली यांचे वाचन करावे. दुर्गा पाठाच्या फलप्राप्तीसाठी उपरोक्त 2 सूक्ते, 3 रहस्य, देव अपराध क्षमापन स्तोत्र व सिद्धी कुंजिका स्तोत्र यांचे वाचन आवश्यक आहे. बाकीचे सूक्ते आणि रहस्य किंवा बाकी जे आहेत स्तोत्र ते नाही वाचन केले तरी चालेल, पण 2 सूक्ते, 3 रहस्य आणि देव अपराध क्षमापन स्तोत्र आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र यांचं वाचन आवश्यक आहे. तर दशमीला सकाळी देवीची उत्तर पूजा करून शास्त्रोक्त रीतीने पूजा विसर्जित करावी. नवरात्र उपासनेच्या काळात सोहर वा सुतक आल्यास ज्याला सुतक नसेल अशा व्यक्तीकडून ही उपासना करवून घ्यावी. तिला योग्य ती दक्षिणा व दान द्यावे. या बाबतीत पुरोहितांचा सल्ला घ्यावा. त्यांना आपल्या घरी येऊन उपासना पूर्ण करण्याची विनंती करावी. नवरात्रीतील कन्यापूजन. कन्यापूजन तुम्ही करतच असाल, पण आता आपण जाणून घेऊया कसं करायचं. नवरात्र उपासनेत काही ठिकाणी कन्यापूजनाचा प्रघात आहे. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी 9 कन्यांना किंवा कमीत कमी 3 कन्यांना घरी निमंत्रित करावे. या कन्या 2 वर्षापेक्षा लहान आणि 10 वर्षापेक्षा मोठ्या नसाव्यात. यात 2 वर्षाची कन्याकुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची कन्या सुभद्रा म्हणून संबोधली जाते. त्यांचे नमस्कार मंत्र पुढील प्रमाणे आहेत. 1. कुर्मायै नमः, त्रिमूर्त्यै नमः, कल्याणी नमः, रोहिणी नमः, कालिकायै नमः, चंडिकायै नमः, शांभव्यै नमः, दुर्गायै नमः, सुभद्रायै नमः. निमंत्रित कन्या व्यंग असलेल्या, अधिक अंग असलेल्या व कुरूप नसाव्यात. शक्यतो स्वजातीच्या असाव्यात. त्यांचे पूजन करून नमस्कार करावा. त्यांना उत्तम भोजन द्यावे. भोजनानंतर त्यांच्या मस्तकावर अक्षदा टाकून द्रव्य दक्षिणा द्यावी. दक्षिणास उपयुक्त, शिक्षणास उपयुक्त वस्तू भेट म्हणून द्याव्यात. अशा प्रकारे कुमारिकांचे पूजन व त्यांचा सन्मान केल्याने भगवती दुर्गा उपासकावर अतिशय प्रसन्न होते. त्याच्या सर्व इष्टा कामना पूर्ण करते.
आता इष्ट कार्यसिद्धीसाठी कोणती कशी उपासना करायची हे थोडक्यात जाणून घेऊया। या ग्रंथात दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक अध्यायाची विशिष्ट फलश्रुती दिलेली आहे, ती अजून आपण वाचलेली नाही। त्या फलाच्या प्राप्तीसाठी विशिष्ट अध्यायाचे 6 महिने संकल्पपूर्वक नित्य वाचन करावे। आता तुमची मनातील इच्छा काय आहे त्यानुसार तुम्ही तो अध्याय रोज आणि 6 महिने संकल्पपूर्वक नित्य वाचन करायचा आहे। आता मी फलश्रुती सर्व झालं की यानंतर वाचणार आहे, तर कोणत्या अध्यायाने कोणते फलश्रुती आहे ते तुम्ही लक्षात ठेवून मग तो अध्याय तुम्ही 6 महिने निरंतर वाचायचा आहे। या उपासनेविषयी काही सूचना आहेत। ही उपासना दिनशुद्धी पाहून कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमेस आरंभ करायचा आहे। पहिल्या दिवशी उपासनेचा संकल्प करायचा आहे। दुर्गा देवीचे नित्य पंचोपचारे, षोडशोपचारे पूजन करायचे आहे। अध्यायाचे वाचन झाल्यावर नवार्ण मंत्राचा 108 वेळा, मग देवी गायत्री मंत्राचा 27 वेळा उच्चार करायचा। या उपासनेने भगवती दुर्गा आपली अडचण दूर करून इष्ट मनोरथ निश्चित पूर्ण करेल अशी श्रद्धा हवी आणि ठेवावी। ही उपासना म्हणजे देवीची नित्य प्रेमाने करावयाची सेवा आहे हे लक्षात घेऊन ती भक्तीने, तत्परतेने आणि वेळेवर करावी। तीत आळस किंवा यांत्रिकपणा नसावा। यांत्रिकपणा म्हणजे करायचे म्हणून करायचे असं नसावे। अगदी मनापासून तुम्ही तो पाठ वाचायचा आहे, म्हणजे अध्याय वाचायचा आहे। उपासनेची वेळ आपल्या सोयीनुसार असली तरी वेळेचे बंधन पाळावे। त्या समयी आपली उपास्य देवता सूक्ष्म रूपात तेथे उपस्थित असते हे लक्षात घ्यावे। आपण जेव्हा पाठ करतो, आपण जेव्हा मनापासून वाचतो, तेव्हा ती देवता आपल्या सूक्ष्म रूपात तिथे उपस्थित असते हे तुम्ही ध्यानात घ्या। म्हणून वेळेचे बंधन पाळा। वेळेचा नियम पाळण्याने उपासनेत एक प्रकारची शिस्त येते। म्हणून ज्या वेळेला तुम्ही अध्याय वाचायला बसता त्याच वेळेत तुम्ही पुढच्या दिवशी बसले पाहिजे। वेळ ठरवून घ्या तुम्हाला जी सोयीची आहे ती। स्त्रियांच्या बाबतीत मासिक अडचण आल्यास त्यांनी उपासना करायची नाही। उपासक पुरुष असेल तर पत्नीला मासिक अडचण आल्यास त्यानेही उपासना करू नये। जर पुरुष असेल उपासना करणारा, तर जर स्त्रीला, आपल्या पत्नीला अडचण असेल तर त्या काळात सुद्धा पुरुषांनी करू नये उपासना। त्यानंतर सर्वत्र गोमूत्र शिंपडून नित्यप्रमाणे आपली उपासना चालू ठेवावी। गोमूत्र शिंपडा किंवा आपले गंगाजल असेल, दोन्हीही शिंपडले तरी चालेल। शक्यतो गोमूत्र सांगितले आहे तर गोमूत्र शिंपडा। उपासनेत शक्यतो खंड पडू देऊ नका। काही अपरिहार्य कारणास्तव उपासकाला उपासना करता येणे शक्य नसेल तर देवीला आपली अडचण सांगून तिची क्षमा मागावी। त्याच्याऐवजी त्याची पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील, भाऊ बहीण यांच्यापैकी कोणीही ती सेवा उपासना करावी, पण खंड पडू देऊ नका। सोहेर, सुतक, स्वतःचे आजारपण, नैसर्गिक आपत्ती, अनिवार्य प्रवास प्रसंग, मुलांचे आजार अशा अनेक कारणांनी उपासनेत खंड पडू शकतो। अशा वेळी आधी केलेल्या उपासनेचे पुण्य फुकट जात नाही। परिस्थिती अनुकूल होताच संकल्पित उपासना पूर्ववत चालू ठेवावी। उपासना काळात एकादशी, महाशिवरात्र यांसारखा पूर्ण उपवासाचा दिवस आल्यास नेहमीप्रमाणे उपासना करावी। देवीला दूध, खडीसाखर, पेढे वा फळांचा नैवेद्य दाखवावा। उपासनेत बसण्यापूर्वी घरातील देवांची नित्याची पूजा झालेली असावी। घरातील आपले जे देव आहेत ती पूजा झालेली असावी, मग आपण हे उपासना करायची आहे। ज्या इष्ट कार्यसिद्धीसाठी आपण ही उपासना करणार आहोत ते कार्य भगवती दुर्गा देवीच्या कृपेने लवकरच सिद्ध झाले तरी संकल्पित उपासना 6 महिने पूर्ण होईपर्यंत चालू ठेवावी। आपले संकल्प पूर्ण झाला 6 महिन्याच्या आतच, तरी 6 महिने आपल्याला ही उपासना करायची आहे। आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून उपासना बंद करायची नाही। उपासना पूर्ण झाल्यावर दिनशुद्धी पाहून कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी तिची यथाविधी सांगता करावी। देवीची अभिषेकासह महापूजा करावी। ब्राह्मणाला सन्मानित करून उत्तम दक्षिणा, वस्त्र आणि शिधा देऊन संतुष्ट करावे। सुवासिनीला भोजन द्यावे। लाल फूल, वेणी, साडी, चोळी देऊन वा खणा नारळाने ओटी भरून तिचाही यथोचित सत्कार करावा। उपासना पूर्ण झाल्यावर कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका किंवा वणीची सप्तशृंगी यांपैकी कोणत्याही देवीचे दर्शन घेऊन यावे। तर आता आपण
सर्वात शेवटी एक बघणार आहोत, फलश्रुती काय आहे, पाठाचं महत्त्व काय आहे, श्री दुर्गा सप्तशती पाठाचं महात्म्य काय आहे, फलश्रुती काय आहे ती ऐकणार आहोत। श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथात भगवती जगदंबेच्या अर्थात दुर्गा मातेच्या त्रिविध स्वरूपाचे आणि त्या अवतारात तिने केलेल्या महान पराक्रमांचे उत्कृष्ट वर्णन करण्यात आलेले आहे। हे देवी चरित्र उपासकाला त्याच्या आत विद्यमान असलेल्या शक्तींचा आणि सद्गुणांचा बोध करते। यांचे श्रवण पठन चिंतन मनन केल्याने मनुष्य स्वतःच स्वतःचे आकलन करू शकतो। त्याच्या ठायी दैवी गुणांचा उत्कर्ष होतो। तो न्याय नीती धर्माने वागणारा, सदाचार परायण, पराक्रमी, उपकारी, कर्तव्य तत्पर बनतो। सृष्टीतील समस्त दैवते त्याला अनुकूल होतात। त्याला सतत शुभ कार्याची प्रेरणा होते आणि स्वतःच्या कल्याणाची अनुभूती येते। आता अन्य महात्म्य सांगते। सप्तशतीच्या पाठाने काय होते? भगवती दुर्गा आणि तिचे स्वरूप असलेली महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची कृपा प्रसन्नता लाभते। दैवी शक्ती मिळते। बल बुद्धी जागृत होते। ओज तेज प्राप्त होते। आत्मविश्वास वाढतो। मन शांत निर्भय तणावमुक्त राहते। शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते। मनातील नकारात्मक भावना जाऊन ते सकारात्मक होते। प्रपंच आणि परमार्थ सुखाचा होतो। धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतात। भय संकटे व्याधी पीडा चिंता हितशत्रू त्रासदायक शत्रू ग्रहपीडा भूत पिशादादी बाधा वाईट शक्तींपासून होणारे उपद्रव दुःख निराशा व्यथा दुःस्वप्ने दारिद्र्य आरंभलेल्या कार्यात वारंवार येणारे अडथळे यांचे निवारण होते। सुख शांतीसाठी समाधान उत्कर्ष ऐश्वर्य आयुष्य आरोग्य क्षेम स्थैर्य धैर्य सज्जनांचा सहवास कार्यपूर्तीचा आनंद उत्साह यश कीर्ती प्रतिष्ठा अभिवृद्धी यांची प्राप्ती होते। पापनाश होतो। आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक तापांचे निवारण होते। पापांच्या फलस्वरूप उत्पन्न होणाऱ्या आपत्ती येत नाहीत। इष्टजनांच्या वियोगाचे दुःख भोगावे लागत नाही। राजा लुटारू शस्त्रे अग्नी जल हिंसक पशु यांच्यापासून कोणताही उपद्रव किंवा भय संभवत नाही। प्राणघातक महासंकटातही रक्षण होते। दुर्गम कार्य सिद्धीत जातात। सर्वत्र विजय मिळतो। कार्यक्षमता वाढते। शिक्षणात मोठे यश मिळते। कलाविद्यांमध्ये प्रावीण्य नोकरी व्यवसायात अभिवृद्धी होते। इष्ट मनोरथ पूर्ण होतात। उत्तम संतती प्राप्त होते। कुलपरंपरा अखंड राहते। सर्व कुळ सुखात आनंदात समाधानात राहते। सटवी आदी बालग्रहांच्या पीडेने संत्रस्त झालेल्या बालकांची पीडा नाहीशी होते। दुराचारी लोकांचे सामर्थ्य नष्ट होते। लोकसंघटनेत फूट पडली असता मतभेद दूर होऊन एकजूट निर्माण होते। देवीची समीपता लाभते। देवी घरात वास्तव्य करते। सर्वार्थाने कल्याण होते। आता जी माहिती दिली त्यामध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास मला तुम्ही कमेंटद्वारे प्रश्न विचारू शकता। काही सूचना असतील तर सूचना करू शकता। आणि तुम्हाला जर ही माहिती थोडीफार जरी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका। आणि काही सूचना असतील तर नक्की कळवाव्यात। आणि श्री तुळजाभवानी नवशती संपूर्ण अध्याय 1 ते 9 दिंडोरी प्रणीत आहे तो ग्रंथ। तर मी तो संपूर्ण अपलोड केलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा व्हिडिओजमध्ये जाऊन नक्की चेक करा। आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा। काही चुकलं असेल तरी मला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। रामकृष्ण हरी।